नमस्कार, प्राची किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आमची कांद्याच्या पातीमुळे पराठा बनवणार आहे। त्याला साहित्य लागणार आहे आपल्याला गव्हाचं 1 वाटी पीठ, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं आलं, 1 ते 2-3 मिरच्या, कांद्याची पात चिरून घेतली 1 वाटी, थोडीशी हळद, धना पावडर आणि चवीपुरता मीठ। चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, गॅसवर मी भांडं ठेवलं, ते आपलं तापलंय। 2 चमचे मी तेल घालते। हे बघा, मी आलं घेतले, ते आलं 2-3 मिरच्या घेतल्यात, ते सगळं मिक्सर जारमध्ये लावून घेणार आहे। बारीक नाही करायचं आहे, जरा जाडसर ठेवायचं आहे। हे बघा, मिक्सरमधनं मी काढून वाटून घेतलं आहे। हे बघा, न पाणी घालता वाटायचं आहे आपल्याला। तुम्हाला जेवढ्या मिरच्या आहेत तेवढं तुम्ही घालू शकता। मी 2.5 मिरची घातल्या याच्यात। जर तुमच्याकडे तिखट मिरच्या असल्या तर तुम्ही 2च घाला। हे तिखट नाही आहेत जास्त मिरच्या। आपलं तेल तापलेलं आहे, आपण त्याच्यात आल्या लसणाची पेस्ट घालणार आहोत। हे बघा, मी सगळी घालणार आहे। आपल्याला भाजी जास्त शिजवून घ्यायची नाही आहे, ती जराशी परतून घ्यायची आपल्या तेलात। तुम्ही बटाट्याचं वगैरे करत असणार, बीटचा केला असणार, गाजरचं करत असणार, मुळ्याचं पण करत असणार, तर ह्याचा पण एकदा करून पहा, मस्त लागतो पण पराठा कांद्याच्या पातीचा। अशी जरा परतून घेऊया आपण तेलावरती। त्याच्यानंतर आपण 1 वाटी भाजी ठेवले ना कांद्याच्या पात्याची, ती टाकूया पाक। हे बघा, जरा परतून घेऊया आपण, जरा नॉर्मल ठेवूया गॅस। हे बघा, आपली भाजी जरा नरम झाली आहे। त्याच्यानंतर मी धना पावडर टाकते, हळद टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते। सगळं मिक्स करून घेते। जरा जास्त वाफवायची नाही आहे भाजी, जराशी वाफवायची आहे, जरा नरम पडण्यासाठी। भाजणार आहोत ना, त्याच्यात परत ती हे होणार ना भाजताना। मी बंद करते मी गॅस। हे सारण आहे ना, आपण थंड करून घेऊया जरासं। हे बघा, मी प्लेटमध्ये काढून जरा थंड करून घेणार आहे सारण। हे बघा, आपलं सारण थंड झालेलं आहे। हे बघा, त्याच्यात मी पीठ घालणार आहे गव्हाचं पीठ घालणार आहे। हे बघा, आणि सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। जे आपण मगाशी थोडंसं मीठ ठेवून दिलेलं ना, ते थोडंसं टाकते त्याच्यात। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालंय, मी मळून घेते मस्तपैकी हे पीठ। थोडं पाणी लागेल तसं थोडं थोडं घालून। हे बघा, हे बघा, चांगलं व्यवस्थित मळून घेतलंय मी। थोडंसं तेल लावलंय। हे बघा, थोडा वेळ ठेवून देते मी, 2 मिनटं, थोडा वेळ बाजूला। तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते। हे बघा, मी गॅसवर तवा ठेवलाय तापत।
हे बघा, छोटे छोटे गोळे करून आपण लाटून घेऊया छोट्या साईजमध्ये. हे बघा, हे बघा पिठात बुडवून आपण, तुम्हाला आपला गव्हाचा होता गव्हाचा लावू शकतात लाटताना, तांदळाचा होता तांदळाचं पीठ लावून लाटू म्हणजे लाटू शकतात लावून. लाटून घ्यायचे. एकदम पातळ नको ठेवूया, जर जाडसरच ठेवूया. हे बघा, तवा तापत ठेवला आहे. हे बघा, एवढी पातळ करायची, जास्त पातळ नाही जास्त जाड पण नाही. तव्यावर टाकते पराठा आणि आपण शेकून घेऊया हो पराठा. तुम्हाला तूप हवं तर तूप वापरू शकतात, बटर हवं तर बटर वापरू शकतात, तेल हवं तर तेल वापरू शकतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही काय पण वापरू शकता. लोणी आहे तर लोणी पण वापरू शकतात त्याच्यावर, आवडतं असेल तर. तशीच आपण दुसरी पण लाटून घेऊया आणखी एक. आपली तोपर्यंत भाजून होईपर्यंत. छान लागतं त्या, तुम्ही पण करून बघा घरी. मुलांना करून डब्यात पण घालू शकता. शाळेला जाताना मुलांना काहीतरी वेगळं हवं असतं डब्यात. पण दोन्ही वाटून व्यवस्थित शेकून घेऊया. प्लेटमध्ये काढून घेऊया. तसंच आपण दुसराही लाटून घेऊया. आपण दुसराही लाटून घेतलाय. तसेच आपण सगळे बनवून लाटून घेऊया आपले पराठे. हे बघा, आपले सगळे पराठे शेकून झाले. प्लेटमध्ये काढून घेऊया ते. गॅस बंद केला. आजचा पराठा आमचा रेडी आहे. कांद्याच्या भाजीचा पराठा आहे बघा, मस्त आलेत, सॉफ्ट. आणि तुम्हाला ही अशी रेसिपी आहे ना, तुम्ही कुठे प्रवासला वगैरे जात असेल ना, तरी 2 दिवस रेसिपी टिकू शकते. म्हणजे 2 दिवस पराठा टिकतात चांगले. म्हणजे ते लांब जात असाल तर पिकनिकला वगैरे तुम्ही असे बनवून नेऊ शकतात. तुम्हाला चटणी बरोबर तर चटणीबरोबर, सॉसबरोबर तर सॉसबरोबर, भाजीबरोबर तुम्ही कशाबरोबर तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता. मुलांनाही डब्यात मस्तपैकी असे गोल करून तुम्ही देऊ शकता, रोल करून. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि भेटूया अशीच एक पुन्हा नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. हे बघा, तुम्हाला एक पराठा तोडून पण दाखवते. भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त. नमस्कार. जरा असं हलवून दिलवून बसला.